आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी पावभाजी बनवत आहे। लागणारं साहित्य तुम्हाला मी दाखवते। चला पावभाजीचं साहित्य मी दाखवते तुम्हाला। हा कांदा आहे, 4 कांदे घेतलेत मी चॉप करून, टमाटरची प्युरी, आलं लसूणची पेस्ट, आणि हा बटाटा आहे, हा मी धुवून चिरलेला आहे, आणि चॉप केलेली शिमला मिरची, हा मटर आणि फ्लावर, गाजर, थोडंसं बीट टाकलंय मी कलरसाठी, ते आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। आणि हे बटर एवढं नाही टाकणार मी, थोडंसं टाकणार आहे, पण असं ठेवलंय मी की थोडं ह्यातलं थोडंसं टाकणार आहे। आणि ह्यात चला आता हे सगळ्या भाज्या मी बॉईल करून घेते आणि पावभाजीचा मसाला बनवते। पण कांदा टाकून घेतलाय, तर चांगला कांदा ब्राऊन करूयात। लाल कांदा चांगला ब्राऊन झाला की मग शिमला मिरची आणि टमाटरची प्युरी आणि आलं लसूण टाकून घेऊया। बघा कांदा असा लाल झालेला आहे, ह्याच्यामध्ये आपण शिमला मिरची टाकून घेऊ। शिमला मिरची चांगली परतून घेतली ना, मग आपण टमाटरची प्युरी टाकायची। हे बघा आलं लसणाची पेस्ट टाकली त्याच्यात, आणि लगेच आपण हे टमाटरची प्युरी टाकून घेऊ त्यासोबत, म्हणजे सगळं एक साथ चांगलं परतून घेऊयात। आता हे चांगलं परतून घेऊ। मीठ टाकते आपण, आता मीठ टाकून घेऊयात। लाल तिखट, हा तिखट आहे थोडा म्हणून मी कमीच टाकते। हळद, आणि हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला। बघू शकता कसं परतलंय मी, कलर बिलर एकदम छान आलेला आहे। आणि आता आपण याच्यात त्या भाज्या टाकून घेऊयात, सगळ्या मॅश केल्यात मी चांगल्या। असं सगळं मॅश केलं। आता याच्यामध्ये मी बटर आणि कोथिंबीर टाकणार आहे। पावभाजी रेडी झालेली आहे, आता फक्त पाव गरम करायचे आहेत। अशा प्रकारची पावभाजी रेडी आहे। हे बघा असे बटर लावून पाव गरम केलेत, छान असं बटर लावून भाजी रेडी आहे। आता आपण घेऊया प्लेटमध्ये, झाले पाव गरम। तुम्ही बघू शकता ही पावभाजी रेडी आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असंच आमचा व्हिडिओ बघत राहा। आता भेटूया परत नवीन व्हिडिओ मध्ये। पुढच्या वेळेस अजून नवीन व्हिडिओ मी असं दाखवायचा प्रयत्न करेल।